आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करीत आहे. खाली आम्ही पाहत आहे देवाकडून कसं साक्षी प्राप्त करावं आणि कसली साक्षी प्राप्त करावं. 128 स्तोत्र संगीता त्याच्या 4 वचनामध्ये पाहत आहे. पहा, देवाचा भय मानणारा असं आशीर्वाद प्राप्त करणार. देवाचा भय मानणारा. उत्पत्ती 22 अध्याय 12 वचनामध्ये परमेश्वर अब्राहमाला पाहून म्हणतो, अब्राहम, तुझा एकलोता एक पुत्र इसहाकाला माझ्यासाठी बलिदान चढवायला तू तयार झाला. तू तुझ्या आवडीचा होता. तुझ्या आवडीच्या मुलाला माझ्यासाठी तो अर्पण करायला तयार झाला. आता मी ओळखून घेतलो, खरोखर देवाचा भय मानणार आहे. उत्पत्ती 22 अध्याय 1-2 मध्ये पाहत आहे. परमेश्वराने अब्राहमची एक परीक्षा केली. परमेश्वर म्हणला, अब्राहमा, हो प्रभू, मी दास आहे ना. तुझा एकलोता एक मुलगा इसहाकाला मोरिया नावाच्या देशामध्ये घेऊन जा. तिथल्या एक डोंगरावर त्याला होम बली म्हणून तू चढून दे. आणि तसा अब्राहम पुढच्या दिवस सकाळी निघाला आणि 3 दिवस यात्रा केल्यानंतर अब्राहमाला लांबून दिसला तो डोंगर दिसला. त्याने आपल्या नोकराला आणि गाढवाला तिथं थांबून मुलाच्या खांद्यावर ते लाकूड ठेवलं, आपल्या हातामध्ये अंगार घेतला आणि चालत गेला त्या डोंगराकडे. रस्त्यामध्ये वाट्यामध्ये मुलगा विचारतो, पप्पा, हो बोल रे बाबा, आपल्या हातामध्ये लाकड तर आहे, आग आहे, पण होम बलीसाठी कोकरा कुठं आहे? अब्राहम म्हणतो, देव पाहून घेईल. पण डोंगरात चढल्यानंतर अब्राहमने त्या लाकडाला बरोबर लावला आणि इसाकाचा हात पाय बांधून त्याला उचलून त्या लाकडामध्ये सोपवला आणि आपला चाकू घेतला, त्याला मारण्या गेला. आबाळावरून आवाज आला, अब्राहमा, लेकरावर हात टाकू नको. आता मी ओळखून घेतलं, तो देवाचा भय मानतो. किती चांगलं गोष्ट आहे बघा. आम्हाला दुःख वाटतो, पण तुम्ही तुमच्या आवडीचं देवाला अर्पण करणार का? बलिदान देणार का? अब्राहम तयार झाला एकुलता एक पुत्राला द्यायला. आज देवाकडे सोपा. तुम्ही देवाचा भय मानता. देव कसं साक्षी देणं पाहूया. पवित्र देवाचा आभार मानितो प्रभू. अब्राहमने साक्षी प्राप्त केली देवाचा भय मानणारा म्हणून. कारण देवाने मागितली आणि अब्राहमचा एकलोता एक पुत्र आवडणारा मुला इसहाकाला त्यांनी बलिदान द्यायला तयार झालं. तसं आज आम्ही सुद्धा देवाला अर्पण करायचं का? देवाला दान द्यायचं का? देवाला बलिदान द्यायचं का? देवाला आवडणार ते आमच्या पण आवडीचं असेल, पण देवाला देण्यासाठी आम्ही तयार व्हायला पाहिजे. असं प्रत्येकाने आपला जीव, आपल्या शरीर देवासाठी देऊ दे. प्रत्येकाने आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी पुन्हा पाहूया.